दरवर्षीप्रमाणे किशोरने सगळ्यात पहिलं पेरणी करून घेतल्या. मिनी वीडर जो बोलतो तो असा ते पेरून झाला की मग हे का किक मारतो. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, पाऊस पडूक सुरुवात झाली. असा पाऊस ह्यो अवकाळी पाऊस होतो, पण तरी देखील जून महिन्याचे सुरुवातीचे दिवस म्हणजे जून महिनो उजाडलो. आता जून महिनो जर इलो तर मग आपल्याक पेरणी करूक होई. तसाच सगळ्यात पहिली शेती करूक सुरुवात करणारो आमचो शेतकरी कष्टकरी हैसरलो किशोर. ते किशोरने सुरुवात केल्यान पेरूक आणि आपण आता तेच बघूया तो कशा प्रकारे पेरणी करतात ते. तर पेरणी करून घेतल्या ना, ह्यो प्रयत्न तुमच्यापर्यंत आणण्याचा होतो. ह्यो जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, चला शेती कशी करतात ती बघूया ना आपण. चला. दरवर्षीप्रमाणे किशोरने सगळ्यात पहिलं पेरणी करून घेतल्या. किशोरीचा भात तयार होत. नांगराखाली भात नाही ना त्याचा होता. पाकिस्तानी किशोरने भात पेरून घेतले. आता बघूया ट्रॅक्टर बघा हैसर मिनी वीडर जो बोलतो तो असा ते पेरून झाला की मग हे का किक मारतो. नांगरचा अँगल चेंज केला झाला. आता किक मारूया आपण. आधी नको दाबू, आधी तर काढ. आधी काढ. जोरात चालू चाल. आणि आता सोबत पेरणी करून घेतो. थोडी सुरुवात केल्या. सॉरी.
तर मग मित्रांनो, आता कसं आहे की ही जी नांगरणी होती ना, ती नांगरणी आता पारंपरिक पद्धत गेली आणि हे विडर चालेल, जे मिनी विडर्स वगैरे बोललं जातं, ट्रॅक्टरच बोलतो आम्ही त्यांना हैसरल्या बसेल. तर मग हे एकदा नांगरणी झाली की भात पेरून नंतर मग ते का भुसभुशीत माती करण्यासाठी दुबार करतात नांगरणी 2 वेळा. दुबार म्हणजे दुसरी वेळ. आणि मग ती भुसभुशीत होता, मग ते का लेवल केली जातं. आता ते पण नाही करत, नाहीतर आधी त्याच्यावर गुटो फिरवलं जायचं. तर ही पारंपरिक पद्धत काहीतरी नाहीशी होत चालली आहे. पण मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या गोष्टी आता सर्वांनी स्वीकारूक सुरुवात केल्याने असत. त्याच्यामुळे आधुनिक पद्धत बोललं जातं. तर ह्या आधुनिक पद्धतीने जे ते आता शेती करतात. आधुनिक पद्धतीने वेळेचं तर मग भरपूर बचत तर होतात, कमी वेळात जास्त कामं होतात. पण पारंपरिक असा त्याच्यात आणि ह्या नांगरणीत म्हणजे जी आधुनिक असा त्याच्यात बराच फरक असा. जमिनीचा कस, जमिनीची मशागत करण्याचं जे आहे ना, तर त्याच्यात जमिनीचा कस हा पण बिघडता ह्या पारंपरिक पद्धतीने, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं पण आहे. पण मग असू दे, वेळेप्रमाणे आता जे ते स्वतः बदलत चालले. चला मित्रांनो, आता आपण हैसरला जाऊया. पेरणी तर झाली असा बघा. आता तो नांगर मारत जातो ना आणि एक लाईन काढून ठेवत जातो. काय बाय काढतात. तर मित्रांनो, चला पेरणी तर झाली असं आणि आपण हैसरनंच चाललो. व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणं, रोजचा मागणं आणि रोजचा गाणं. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा तर कोकणासाठी_ काय पण इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.